फिरायचा तसे महाराज फिरायचे. आकड्यानं खाली काढून घेतले. महाराज एकच म्हणायचे, मी जिवंत आहे का? पाटील म्हटले, बाबा काही काळजी करू नका, तुम्हाला काही झालं नाही, बसा निवांत. ते कार्ट महाराजांच्या बाजूला बसलेलं. महाराज त्याच्याकडे पाहायचे आणि ते महाराजाकडे पाहायचं. कार्ट सरकत 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 महाराजांच्या जवळ आलं आणि त्यानं हळूच महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केला. महाराज मनात म्हणायचे, नारळ घे नका पण पाकिट घेतलं तर. त्याच्यात पॉकेट पण होतं कीर्तनाचं. महाराजांनी त्याला चिमटा घेतला, त्याला हुई केलं, बाजूला गेलं. कार्ट मोठं विचित्र. बदला लेकर रहूंगा महाराज, छोडूंगा नाही मैं आपको. कुठून डायलॉग ऐकले होते काही कुणास ठाऊक त्यानं. कार्ट थोड्या वेळानं पुढे आलं आणि महाराजांच्या मिशा कचकन पकडलं. महाराज जुन्या काळातले होते, दाखवायला कोण नाही, सगळे माझे भावंड तरुणच आहे. जुन्या काळातले महाराज होते, मोठ्या मिशा, दाढी, शेंडी, रुबाबातले महाराज. कार्ट पळत आलं, महाराजांच्या दोन्ही मिशा कचकन पकडलं, ओढायला लागलं. चिपको चिपको चिपको. महाराज म्हणतात, बाळा असं दाढी मिशाला खेळू नये, हो बाजूला. पाटील बुवा, लेकराला काही सांगा, दाढी मिशाला खेळत आहे. पाटलाला कौतुक वाटलं. पाटील म्हणतात, बाबा खेळू द्या त्याला, झोका खेळायची सवय आहे. महाराज म्हणतात, पाटील या झोक्याच्या दोऱ्या नाहीत, माझ्या मिशा आहेत, त्याला बाजूला काढा. कसं बस कार्ट बाजूला काढलं. चहा आला. महाराज म्हटले, पटकन चहा पितो, सुटका करून घेतो. कपातला पूर्ण चहा बशी मध्ये ओतला. बशी ओठाला लावली आणि गरम चहा महाराज स्पीडनं पिताय. महाराज चहा पिताय सुरसुर करून. कार्ट पळत आणून बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. महाराजांनी सुर केलं की ते फुर्र करायचं. गारव्याचे दिवस होते, त्याला चांगली सर्दी झालेली होती. सर्दी जाम पिकलेली होती. 8 दिवसापासून मुक्कामाला होती. गाडी दौलात काय गंमत सांगू तुम्हाला. चहा पिता पिता फुरफुर करता करता आतला मसाला बाहेर यायचा आणि पुन्हा आतमध्ये जायचा. मला सांगा, त्या मसाल्याचं दर्शन झाल्यावर महाराजाला काही चहा प्यावासा वाटला असेल काही? महाराजांना एवढं किळसवाणं झालं. महाराज म्हटले, बाळा तू एकटाच चहा पी, मी नंतर घेतो. नाही बाबा, तुमच्या सोबत चहा प्यायचा. बोलायच्या नादात चहाची वाफ गेली पोराच्या नाकात. जोरात शिंकलं ते. तोफेतून गोळा सटकला, बशीत पडला. अवघा रंग एक झाला. चहाचा कलर बदलला. चव बदलली का नाही मला काही सांग. चहाचा कलर बदलला. महाराजाला काही चहा प्यावासं वाटलं असेल काय. हातातून बशी सटकली, धोत्रावर पडली. चहा गेला बघून, पण पार्सल धोत्रावरच राहिलं. महाराज ज्या वैतागलेले होते. महाराज म्हटले, पाटील एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं? मोठ्याच्या लेकराला सोनच म्हणावं लागतं, किती बाद असलं तरी पण. कुणाचं लेकरू आहे? पाटील म्हटले, बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. महाराज म्हणतात, बरे आमचे आशीर्वाद आमच्या मुळावर आले. पाटील असे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला? बाबा फक्त 2. पाटील तुमचं एक सोनं इथं गोंधळ घालतंय, दुसरं सोनं कुठे आहे? पाटलांना सांगितलं, बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतंय. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, लेकरांना खोड्या करायला आवडतात. हा खोड्याचा अतिरेक झाला. पण याही पेक्षा अति प्रमाणात खोड्या आमच्या भगवंतानं केल्या. भगवान जेव्हा लहान होऊन आला ना, तेव्हा त्यानं सुद्धा खोड्याच केल्या. का? लेकरांना खोड्या आवडतात. आईला म्हणावं लागलं, हाती घेऊ निया काठी शिकवीते जग जेठी. यमुनेची माती खाशी काका का बाबा, खोडा नको करू माझे बाबा. 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 माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा.
म्हणजे लहान लेकराला खोडी करायला आवडतं। आमच्या महिला मंडळाला शृंगार, सुंदर साडी आणि सोन्याचे दागिने आवडतात। सोन्यापुढे सणाची सुद्धा किंमत नाही, एवढं सोनं आमच्या महिलांना प्रिय असतं। महिलांना सोनं आवडतं। पुरुष मंडळाला शौर्य चातुर्याच्या गप्पा आवडतात। चौकात बसले ना, उगी एवढ्या जोरात गप्पा मारणार, फाडून टाकीन, कापून खाईन, फक्त चौकात। घरात आणून बायकोच्या हातात लाटणं पाहिलं, मग त्यांच्या या सगळ्या गोष्वारा बंद होतात। म्हणजे त्या बिचारीला चपात्या करायच्या असतात, स्वयंपाक करायचा असतो, पण इकडे दचकतात। मी काळी दौलत मधलं अजिबात काही सांगत नाही, आमच्या तिकडचं सांगते। तिकडं गेलं की मात्र तुमचंच सांगणार आहे। पुरुष मंडळाला शौर्य चातुर्याच्या गप्पा मारायला आवडतात। खरं सांगते मी माझ्या ताई दादांनो, शौर्य आणि चातुर्य म्हणतात कशाला? त्याचा खरंच अभ्यास करायचा असेल तर माझ्या छत्रपती शिवरायांचं चरित्र अभ्यासा। शौर्य कशाला म्हणतात आणि चातुर्य कशाला म्हणतात ते कळेल आपल्याला। आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी, कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये अशा अनेक घटना, अनेक प्रसंग आहेत की त्यातून शिकावं आपण शौर्य चातुर्य म्हणजे काय आणि नतमस्तक व्हावं महाराजांना। महाराज सलाम तुम्हाला, त्रिवार मुजरा आमचा, की खरंच जे आमच्या कधी कल्पनेत येणार नाही, स्वप्नही आम्हाला ज्या गोष्टीचं पडणार नाही, त्या गोष्टी तुम्ही वास्तवात करत होतात। एकच ध्यास, वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। हराळेश्वराच्या मंदिरामध्ये करंगळीचं रक्त काढून भगवान शंकराला अभिषेक केला। हे स्वराज्य उभं राहावं हा आईचं स्वप्न होतं, संकल्प शिवरायांचा होता आणि त्या संकल्पामध्ये कित्येक मावळ्यांची आहुती पडत हे स्वराज्य उभं राहिलं। असंच नाही झालं। मा साहेबांनी स्वप्न पाहिलंय हे स्वराज्य उभं राहावं म्हणून। काळी दौलत कांदेऊ नाही का? अरे स्वप्न तर आपणही पाहतो, पण आपल्या स्वप्नांना काही अर्थ नसतो। स्वप्न आपणही पाहतो, आपल्या स्वप्नांना काही अर्थ नसतो। खरं सार्थ स्वप्न पाहिली त्या लोकांनी, आज लोक त्यांना वाकून मुजरा करतात, त्यांच्या नावाचा जय जयकार करतात। कांदेऊ नाही का स्वप्नाची व्याख्या? सपने ओ नहीं होते जो सोने पे आते हैं, सपने ओ नहीं होते जो सोने पे आते हैं, अरे सपने तो ओ होते हैं जो सोने ही नहीं देते। स्वप्न तर ती आहे जी माणसाला कधी झोपू देत नाही आणि झोपल्यावर पडतात ते कधी स्वप्न नसतात, तो पित्त प्रकोप असतो। बोलण्यातला भाव लक्षात घ्या। मा साहेबांनी स्वप्न पाहिलं। मा साहेबांना महाराष्ट्राच्या मातीमध्ये चाललेला हा जुलूम, हा अन्याय पाहावला जात नव्हता। रोज एक बातमी कानावरती येत होती, इथे लेकराचं अपहरण झालं, शहाण्या माणसांचा कोंबडा बनवला, म्हाताऱ्या माणसांची खिल्ली उडवली, आया बहिणींची अब्रू लुटली। शेतकऱ्यांना शेतामध्ये राबावं, कुणीतरी यावं, तोंडा घासाशी आलेलं पीक कापून घेऊन जावं आणि कुणी एक शब्द सुद्धा बोलू नये। मंदिरातले दिवे मालवल्या जावे, घंटा उतरवल्या जाव्यात, छन्नी हतोड्यानं देवतांच्या मूर्त्या भंग कराव्यात, देवळं तोडावीत फोडावीत आणि आपण काहीच नाही बोलावं। कुणी बोलायला गेलं तर तलवारीच्या टोकानं पाठीवरती मासाचे लगदे काढत त्याच्यावरती मिठाच्या पाण्याचा शिडकाव करत होते। बोलल त्याची जीभ हसडून हातात दिला जात होती, कुणाचं बोट उभं राहत होतं तर त्याचा हात कलम केला जात होता, कोणी तोंडानं बोलायला जात होतं, नजरेनं इशारा करत होतं तर त्याची नजर डोळे काढल्या जात होते। एवढी भयानक स्थिती होती। 150 वर्षाची गुलामगिरी चालत आलेली होती। माणसाला एक दिवसाचा गुलाम आता व्हायला जमणार नाही, एक दिवसाची गुलामगिरी माणसाला सहन होणार नाही। मनासारखी नोकरी, मनासारखा पगार असला, तिथे जर गुलामासारखी वागणूक असेल तर माणूस म्हणतोय लाथ मारली तुझ्या नोकरीवर आणि पगारावर, निघालो मी। पण अशी 150 वर्षाची गुलामगिरी सहन केली आपल्या पूर्वजांनी। हे सहन नाही झालं, मातृशक्तीला विचार करत होत्या कसं थांबल हे, कधी काय। आई भवानीशी प्रार्थना केली, मा या सगळ्या अनाचाराला, अत्याचाराला
मला या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी माझ्या हातामध्ये बळ दे, या हाताला तलवार घेण्याची ताकद दे, या तलवारीमध्ये तू संचार ना. तुला जर माझ्या हाताने हे काम करून घ्यायचं नसेल आई, तर माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की तो या सगळ्या जुलमी राजवटीसाठी धगधगत्या लाभारसासारखा, चैत्रातल्या सूर्यासारखा महाभयंकर लाभारस असला पाहिजे की त्या अग्नीमध्ये त्या जुलमी राजवटी जळून खाक झाल्या पाहिजेत मा. असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. असा पुत्र पोटी जन्माला आला. शिवाई देवी प्रार्थनेला पावली म्हणून नाव शिवाजी ठेवण्यात आलं. असं सुंदर नाव शिवाजी या नावाचं उलट करा. जो जीवाशी खेळला त्याचंच नाव शिवाजी आहे. 50 वर्षाचं आयुष्य जगले महाराज. 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पुढचे 35 वर्ष अहोरात्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून प्रवास केला. तुमच्या आमच्यासाठी लढले महाराज. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र. कधी हातावरती चटणी मिरची भाकरी घ्यावी, एखाद्या झाडाच्या बुंध्याला बसून ती चटणी मिरची भाकरी खावी, साध्या भोळ्या शेतकऱ्याच्या मावळ्याच्या झोपडीवरती जावं. आणि जेव्हा झोपडीवर आलेल्या, झोपडी ज्याची आहे, जेव्हा त्याला कळावं की हे स्वराज्याचं सौभाग्य आहे, जणू परमेश्वरच आज माझ्या झोपडीवर अवतरला, एवढा आनंद त्या साध्या माणसाला बाबा. असं एवढं सुंदर साधं सरळ जीवन जगले माझे छत्रपती शिवाजी महाराज. रात्रंदिवस तुमच्या माझ्यासाठी प्रयत्न केला. आज आपण स्वराज, हे जे खुलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ना, याची नीव छत्रपती शिवाजी महाराजांनी गाडलेली आहे. याचा हुंकार शिवाजी महाराजांनी गरजलेला आहे. हे सगळं शिवरायांचं दान दातृत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. प्रचंड मोठा उपकार महाराजांचा आहे. 18 पगड जातींना एकत्र केलं, एका छत्रछायेखाली उभं केलं आणि प्रत्येकाला वाटावं हे माझं स्वराज्य आहे, एवढा विश्वास जनमानसाच्या मनामध्ये महाराजांनी निर्माण केला. आदिलशाही होती, मुघलशाही होती, सुलतानशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती, अनेक शाह्या होत्या. महाराज जेव्हा आपलं स्वराज्य उभं करत होते, एवढ्या शाह्यामध्ये महाराजांना स्वतःचं राज्य उभं करत असताना एवढं तरी मनात यावं तिळा एवढं की माझी शाही शिवशाही असावी म्हणून नाही. आईचं एवढं सुंदर मार्गदर्शन होतं, आईचा एवढा सुंदर संस्कार होता. बाळा, आपल्याला शिवशाही उभं करायची नाही, इथे लोकांच्या मनामनात स्वराज्य उभं करायचं. प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझं राज्य आहे, असं स्वराज्य आपल्याला उभं करायचंय. 350 किल्ल्याचा मालक माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज. एकाही गडकोट किल्ल्यावरती स्वतःचं, परिवाराचं, वाडवडिलांचं नाव टाकलं नाही. आठवून सांगा मला, एका तरी किल्ल्यावरती महाराजांचं नाव आहे का? त्यांनी स्वतः कोरलेलं. 350 किल्ल्याचा मालक माझा राजा, एकाही किल्ल्यावर नाव टाकलं नाही. माफी मागते मी तुमची. 10 बाय 10चीच खोली बांधतो आपण आणि नाव टाकतो मंजुळा निवास. कुठे आहोत आपण? महाराजांचं काय कर्तृत्व, काय जगले महाराज तुमच्या माझ्यासाठी. महाराजांच्या चरित्राला कधीतरी अभ्यासा. शौर्य आणि चातुर्य कळेल आपल्याला. उदाहरण सांगते. महाराष्ट्राच्या मातीवर संकट चालून आलेलं होतं. लाखोची फौज होती. आत्ताच एक मोहीम पूर्ण करून महाराज थांबले होते. सैन्य थकलेलं होतं. शेतीची कामं आलेली होती. दिवसा ढवळ्या अनाचार अत्याचार चाललेला होता. लाखोची फौज महाराष्ट्राला, या स्वराज्याला गिळंकृत करत होती. जणू काही सूर्याला ग्रहण लागलेलं होतं, अशी स्थिती होती. सगळी माणसं भयभीत होती. रोज एक बातमी मासाहेबांच्या कानावर येत होती. सुचत नव्हतं मासाहेबांना काय करावं. आज शक्ती काम करणार नाही, सगळ्यांच्या लक्षात येत होतं. मासाहेबांनी भगवतीची प्रार्थना केली, आई माझ्या लेकराला अशी बुद्धी घाल की माझ्या लेकरानं युक्तीनं आलेल्या संकटावर मात केली पाहिजे. भवानीची प्रार्थना केली. दे स्वामी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटी पाठीला, तुझे लेकरू धावा हाकेला. आई भवानी बळ दे त्याला, जगत जननी माय भवानी आई प्रसन्न हो. आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग
आई भवानीची प्रार्थना केली. असा एक विचार महाराजांच्या बुद्धीमध्ये आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, आलेल्या संकटाला थांबवायचं कसं. महाराज ताटकन उठून उभे राहिले. घोड्याची सेवा करणारे, घोड्याची व्यवस्था लावणाऱ्या माणसाला बोलावलं. म्हणे महत्वाची मोहीम आहे, आम्हाला घोडे तयार पाहिजेत. राज, घोडे तयार आहेत, फक्त नखीला नाल ठोकायचे राहिले. महाराजांच्या बुद्धीमध्ये विचार चमकला. महाराज म्हटले, दादा एक काम करा, प्रत्येक घोड्याच्या नखीला नाल उलटी ठोका. हात जोडले त्या माणसाला. राज, महत्वाची मोहीम आहे असं सांगता, भले पूर्ण नाही पण काही काही गोष्टी आमच्या पण कानावर आल्या. या स्वराज्याला, या सूर्याला ग्रहण लागलंय असं मला कळालंय. त्या ग्रहणाला हकलून देण्यासाठी तुम्ही मोहीम आखली हेही आम्हाला माहिती आहे. राज, पण त्यात एखादी आपली गोष्ट आपल्या जीवावर बेतू नये. घोड्याच्या नखीला नाल उलटी ठोकणं म्हणजे घोड्याचा वेग कमी करणं. राजा, घोड्यावर मावळे असतील, मावळ्यांचा जीव धोक्यात जाईल याची पर्वा नाही आम्हाला. आम्ही या मातीसाठी, आमच्या राजासाठी आम्ही मरायला तयार आहोत. स्वराज्याची शपथ घेतली, बेल भंडारा हातात घेतलाय आम्ही. शेवटच्या श्वासापर्यंत मातीसाठी लढू, मातीसाठी मरू असं मी ठरवलंय. पण राज, कुठल्या तरी एका घोड्यावर तुम्ही असाल की ज्यानं आम्हाला स्वराज्याचं स्वप्न दाखवलंय. या महाराष्ट्राच्या मातीचं तुम्ही सौभाग्य आहात. राज, एखाद्या घोड्यावर तुम्ही असाल, न जाणो न हो असं, पण घडलं असं, जर त्या घोड्याचा वेग कमी झाला आणि आमचं आराध्य, आमचं दैवत, आमचा राजा जर दुश्मनाच्या हाती लागला तर पाहिलेलं स्वप्न पूर्ण होण्या अगोदरच मोडून जाईल, बेहुडून जाईल. राजानं सांगितलं, काळजी करू नका, विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, सत्य पुढे शहाणपण नसतं. प्रत्येक घोड्याच्या नखेला नाल उलटी ठोकली. काळी दौलत मध्यरात्रीला मावळे जमा झाले. बेल भंडारा हातामध्ये घेतला, घेतली शपथ स्वराज्याची. भवानीचा जय जयकार केला, हर हर महादेवचा गजर केला. हर वाऱ्याच्या वेगानं मावळे निघाले. दुश्मन निवांत झोपलेला होता. त्याला वाटलं, अरे आता शिवाजी येऊ शकत नाही, राज्य गिळलंय आपण शिवाजीचं, स्वराज्य संपलंय. आता माणसं घाबरली, मावळे दडून लपून बसले. आता शिवाजी सुद्धा या पहाडीमध्ये लपून बसलेला आहे, आता येऊ शकत नाही. पण काय माहिती होतं, एक वाघिणीचा छावा होता तो. छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन निघाले. निवांत झोपलेला दुश्मन रावटीमध्ये निवांत पडलेला होता. घर घर घुरघुर घोरत होता. रातकिड्यांची किरकिर होती, बेडकांचं डराणं होतं. गजर झाला हर हर महादेवचा. निघाला तलवारी, तलवारी चमकल्या. दुश्मनाचं रक्त पिण्यासाठी असलेल्या होत्या. वाद चालू झाले. सप 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 सप. कुणाचा हात, कुणाचा पाय, कुणाचा कान, कुणाचा मस्तक, कुणाचा गळा, कुणाचा पोट फाडला जात होतं. रक्ताचा पाठ, प्रेताचे खच पडला जात होते. नदीचा प्रवाह जणू रक्त एवढं वाहत होतं. घाबरलेले होते दुश्मन. बचाव, भागो, दौडो, पकडो शिवाजी को, पकडो शिवाजी को. कुणी उठत होतं तर मध्येच मारला जात होतं. कुणी पळत होतं तर त्याचा पाय तोडला जात होता. कुणी बोलायचा प्रयत्न करत होतं, त्याचं मस्तक लंबलेला जात होतं. 70% दुश्मन जागेवर कापला होता. पहाट झाली होती, सरदार जागा झाला. अरे झोपलात काय, पकडा, पकडा शिवाजीला, पकडा, पकडा, पकडा. एकच गदारोळ, पकडा. महाराजांच्या लक्षात आलं, पहाट झाली, दुश्मन सावध झाला. आता थांबून उपयोग नाही. फेकल्या पेटलेल्या मशाल रावटीवर. काही जण होरपळून जागेवर संपले, त्यातले काही उठले, पळत सुटले. पकडा शिवाजीला. थोडासा चक्कर खाऊन वापस आले. हुजूर, जाए तो कहां जाए, महाराज किस ओर गए हमने देखा ही नहीं. मूर्खांनो, थोड्याशा झिमझिमीनं जमीन ओली झाली. त्यांच्या पावलाचे ठसे जसे पडले असतील तिकडे पळा. सगळी शहाणी माणसं माझ्या समोर बसलेली आहात. प्रत्येक घोड्याच्या नखीला नाल उलटी ठोकली होती. माझा राजा जर पूर्वेला गेला असेल तर छापा कुणीकडे उमटणार? पश्चिमेला. राजा गेला पूर्वेला, दुश्मन पळाला पश्चिमेला. काळी दौलत तिकडच तोंडाला
माझा राजा हाताला नाही लागला असा एकच राजा या मातीमध्ये झाला. एकच राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या पित्याचं नाव गाणं सर्व येते गगनावर, माझ्या राजाचं नाव गाणं सर्व येते गगनावर. शिवरायाचं नाव गाणं सर्व येते गगनावर. माझ्या राजाचं नाव गाणं सर्व येते याला म्हणतात शौर्य आणि याला म्हणतात चातुर्य. आपल्या भांडणं झाल्यानंतर म्हणायचं सोपं असतं, चल माझ्या गल्लीत दाखवतो तुला. आपल्या भांडणामध्ये आपण आपल्या गल्लीत बोलावतो, आलो रे आलो तुझ्या गल्लीत, चल चल माझ्या घरासमोर चल तुला दाखवतो. आलो रे तुझ्या घरासमोर आलो. घराच्या समोर आल्यानंतर मग आई हे माझ्या पाठीमागे मला मारण्यासाठी पळतय. शौर्य याला म्हणत नाही. दुश्मनाच्या क्षेत्रात जाऊन नजराना उधळून लावणारा महाराष्ट्रातला एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. दिल्लीच्या तख्ताला नाही दिला मान आणि त्यांना फोडला घाम एकाच राजानं, छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये शौर्य आणि चातुर्य या दोन गोष्टी पाहायला मिळतात. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानासारख्या नराधमाला, या मोठ्या राक्षसाला, धिप्पाड देहाच्या राक्षसाला निशस्त्र भेटायचं होतं. 10 हत्तीचं बळ ज्याच्या अंगात होतं त्याला निशस्त्र भेटायचं हे सोपं नाही. महाराज त्याच्या पुढे उंचीनं लहान आहेत, ताकदीनं कमी आहेत, सोबत सैन्य नाही, कोणी नाही. आपल्याला दाबून मारल हे महाराजांना अगोदरच कळून चुकलं होतं. कसली भेट? ही तर यमाची भेट होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे युक्ती लढवली. भारताच्या शस्त्रगारामध्ये असलं शस्त्रच नाही तसलं शस्त्र महाराजांनी काढलं, वाघनख्या. आणि त्या वाघनख्यांचा प्रयोग करत माझे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासाठी नरसिंह रूपामध्ये साकारले. खरं तर नरसिंह भगवंताचं स्वरूप आपण प्रतिमेत भागवतात ऐकतो, पण छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला मारत असताना स्वतः नरसिंह झाले. वाघनख्या घेतल्या, अफजल खानाच्या भेटीला निघाले आणि काय घडलं पुढे?
अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, आणि माल कसा ठेचावा, डोंगरात गणिमी छावा, एकीचा खाचा प्रतापगडाच्या पायथ्याला भेटायचं ठरलं. निशस्त्र भेटायचं होतं, संवाद करायचा होता. अफजलखानाच्या मनामध्ये प्रचंड वाईट गोष्टी घडलेल्या होत्या. शिवबांना चिरडून मारून टाकायचं होतं आणि या स्वराज्याला पुढे घेऊन जाणारा हा दिवा विझवायचा होता. पण ज्याच्या पाठीशी भगवती आहे, ज्याच्या तलवारीमध्ये मा जगदंबा संचारलेली आहे, साक्षात शंकराचा जो अवतार आहे, त्या शंभू महादेवाचा अवतार असणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या पुढे मोठी मोठी संकट उभी राहिली. पण शिवरायाने युक्तीने त्या संकटांना थांबवलं. प्रतापगडीच्या पायथ्याशी ठाण, माझ्या ताईदादांनी शिवरायांचे एवढे उपकार आहेत आपल्यावरती. त्यातच त्यांचा पोवाडा चालू असताना हाताची घडी घालू नये, टाळी वाजवावी. हे हात गुलाम होते, ही नजर गुलाम होती, ही वाणी गुलाम होती. प्रत्येक गोष्टीची आज्ञा आणि परवानगी घ्यावी लागत होती. या हाताची, या नजरेची, या देहाची गुलामगिरी संपवणारा राजासाठी आपण श्रद्धेनं, भक्तिभावानं टाळी वाजवत त्यांच्या या गुण गौरवामध्ये शब्दांनी सहभागी राहायचं. प्रतापगडीच्या पायथ्याशी शिवाजीला हाताच्या गडामध्ये त्याची नाही जाणीव शक्तीची, वडील काय कल्पना युक्तीची, वडील काय कल्पना युक्तीची, वडील काय कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी शामियाना उभा केला. त्या शामियानात खानाच्या उलट डुलत आला. यजमानला त्याच्या संगतीला शिवबाच्या संस्कृती महालावरना शिवा महाल नावाचा मावळा होता. आजही जग म्हणत होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवरायांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे बड़े लग जाओ. खान हाथ मारतो हसरी, खान हाथ मारतो हसरी, खून न तारा कहेन दिला दिया रे. माझ्या पूर्वजावर आहेत, माझ्या मातीवर आहेत, माझ्या परंपरेवर आहेत, या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती आहेत. त्यांनी हात उंच घ्या, स्वाभिमानाने घ्यावं आणि एकदा जय जयकार करा. क्षत्रिय कुलाचा सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.
वेळ घेण्याचं कारण आजची शिवजयंती. एकच आहे बोलण्याचा भाव. शौर्य आणि चातुर्य म्हणतात कशाला, ते महाराजांकडनं शिकावं. आपण फक्त गप्पा मारतो, फाडून टाकेन आणि कापून. 100त एखादा शूर आहे माझ्या ताईंनो दादांनो. शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवा. पुरुष मंडळाची आवड सांगितली, संतांची आवड माझ्या जीवीची आवडी. पंढरपुराने हे न गुडी, पण देवाला काय आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नामस्मरण केलेलं देवाला आवडतं. ऐका, देवाचं भजन आपण करावं, त्यात आपलंच भलं व्हावं. एवढं भगवंताचं नाम सुंदर, मंगल, कल्याणकारी, पाप संपवणारं, पुण्य देणारं, जीवनातल्या अडचणी संपवणारं आणि आपल्याला मुक्ती मोक्षाला घेऊन जाणारं भगवंताचं नाम आहे. घेताना घेताना विठोबाचे पर्वत भगवंताचं नामस्मरण करा. आपल्या जीवनामध्ये एकही प्रश्न राहणार नाही, एवढी ताकद देवाच्या नावाची आहे. वृंदावनामध्ये प्रेमानंदजी महाराज नावाचे संत आहेत. 20 वर्ष झाले दोन्ही किडण्या आहेत. 20 वर्षापेक्षा जास्त काळ. कुणीतरी विचारलं, बाबा 20 वर्ष झाले किडण्या नाहीत तरी तुम्ही जिवंत कसे? महाराजांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. रात्रंदिवस राधा 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 भजन करतात. एवढी भगवंताच्या नावाची ताकद हे कलियुगातलं उदाहरण आहे. त्यांच्या दर्शनासाठी भारतातली लोक जातात, नवल नाही, परदेशातून लोकांची रोज गर्दी आहे. रोज गर्दी महाराजांच्या दर्शनासाठी. तिकीट मिळत नाही लवकर, एवढी प्रचंड गर्दी. परीक्षित महाराज त्या महात्म्याच्या समोर आम्हाला भजन गाण्याची संधी मिळाली. युट्यूबला नाव टाका, जनाबाई के गाव से आई हुई सखिया. तिथे भजन करताना दिसतो आम्ही तुम्हाला. जेव्हा मी भजन करत होतो तेव्हा महाराजांच्या डोळ्याला अश्रू लागलेले होते. असं वाटलं आणि एक वाक्य आजच ऐकलं मी. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये महापुरुषाचं दर्शन होईल ना, समजावं आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुण्याचा दिवस तो. आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुण्याचा दिवस. आपल्या पुण्याईनं त्यांचं दर्शन आपल्याला घडलं असा त्याचा अर्थ आहे. तर ते महात्मे फक्त राधा 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 म्हणतात. ही नामाची ताकद आहे. भगवंताचं नाम हे बहुगुणी औषधासारखं आहे. जसं एखादं औषध अनेक आजारावरती काम करतं ना, तसं देवाचं नाव आहे. पहा, माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून उदाहरण सांगते. एका गावामध्ये डॉक्टर होते. ते डॉक्टर पोटदुखीचं औषध द्यायचे. ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांना ते औषध द्यायचे. त्यांच्या हाताखाली कंपाऊंडर होता. प्रचंड लोकांची गर्दी होती. कंपाऊंडरने विचार केला, कमी पगारात यांच्या हाताखाली राहण्यापेक्षा स्वतःचं हॉस्पिटल टाकू. आले काळी दौलत मध्ये हॉस्पिटलचं ओपनिंग केलं. पहिलं पेशंट आलं ते योगायोगानं पोटाचंच, ज्यांचं पोट साफ होत नाही ते. गुण आला, डॉक्टरनं औषध दिलं, सकाळ दुपार संध्याकाळ औषध खा, तुम्हाला गुण येईल. ज्या माणसाला गुण आला तो माणूस गावातला नारदच. दिसल त्याला सांगत सुटला. आपल्या गावात 1 नंबर डॉक्टर, सगळ्या आजारावर एकच औषध. आपल्या गावात 1च नंबर डॉक्टर, सगळ्या आजारावर एकच औषध. लोक म्हटली काय याची जाहिरात चालली, याला काही दिलं की काय जाहिरात करायला.
नाही नाही म्हणे गुण आला म्हणून जाहिरात करतो. रस्त्यावर जात असताना कुंभार दादा होते. त्या कुंभार दादाचं तोंड असं झालं होतं जणू काही घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आले होते. काही लोकांची तोंड फार विचित्र असतात परीक्षित महाराज. माणसाने नेहमी चेहरा प्रसन्न ठेवला पाहिजे, गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत. नाही तर काहीची तोंड अशी असतात त्यांचं तोंड पाहिले की आपल्यालाच इकडे अटॅक येईल का काय असं. काहींची तोंड एवढी डेंजर असतात त्यांचं तोंड पाहिल्यावर आपल्याला वाटतं आपलं काही चुकलं की काय. चेहरा प्रसन्न ठेवा. तुमच्या खिशात किती पैसे आहे लोक पाहत नाही, लोकांना काही घेणं देणं पण नाही त्या गोष्टीचं. पण तुमच्या चेहऱ्यावरती किती प्रसन्नता आहे ही लाख मोलाची आहे. रुपया नसू द्या खिशात, चौकात गेल्यावर म्हणा अप्पा नाना त्या चला चहा घेऊ, चला चहा घेऊ, आनंदानं चहा पाजा सगळ्यांना. आणि बिल द्यायला उभी खिशात हात घाला. जे चहा पिले का त्याच्यातलंच एक जण म्हणाल का त्या एवढ्या वेळेला मी बिल देतो, पुढच्या वेळेला तुम्ही द्या, झालं ना काम तुमचं. हे सोपं आहे पण हे कळत नाही आपल्याला. चेहरा प्रसन्न ठेवा. कुंभार दादाचं तोंड असं झालं होतं जणू घड्याळातले सगळे काटे एका जागेवर आले होते. घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं. तेव्हा घड्याळात किती वाजतात? 12 वाजल्यासारखं तोंड या माणसानं विचारलं, काय झालं कुंभार दादा? म्हणे माझं गाढव हरवलंय. म्हणे गाढव हरवलं असं तोंड करायची काय गरज? डॉक्टरकडे जा, तुमचं गाढव सापडलं. असं कुठे असतं का कडे जाऊलं? कुंभार दादा म्हटले गाढवाचा डॉक्टरचा काय संबंध? माझं गाढव हरवलं, धंदा बसला, लोकांचं कर्ज काढलंय, मेल्याशिवाय पर्याय नाही मला. अरे मला डॉक्टरकडे जा, गाढव सापडल. कुंभार दादा वैतागलेले होते. ते म्हटले असंही मरायचंय तर गोळ्या खाऊन मरू. असं मेलं तर लोक म्हणतील कर्जामुळे मेला, गोळ्या खाऊन मेलं तर म्हणतील गोळ्यानं मेला. डॉक्टरकडे आला. डॉक्टरांनी विचारलं काय झालं? म्हणे माझं गाढव हरवलंय. डॉक्टर म्हटले काळजी करू नका, सकाळ दुपार संध्याकाळ हे औषध खा, तुमचं गाढव सापडलं. असं कुठं असते का? कुंभार दादा वैतागलेले होते. घरी आले, औषध घेतलं, तब्येत चांगली होती. औषध घेतलं की जुलाब चालू झाले. असले जुलाब, असले डेंजर जुलाब. घे लोटा की जा डोंगरावर, घे लोटा की जा डोंगरावर, घे लोटा की जा डोंगरावर. डोंगर चढायचा डोंगर उतरायचा, डोंगर चढायचा डोंगर उतरायचा. पायाला गोळे आले. कुंभार दादा म्हटले चढ उतर करण्यापेक्षा इथं डोंगरावर थांबतो. कुंभार दादा डोंगरावरच थांबले. थोड्या वेळानं पाहिलं कुंभार दादानं, डोंगराच्या पोटाला त्यांचं गाढव चरत चरत आलेलं होतं. कुंभार दादा बोलले औषधाचा त्रास झाला पण गुण. त्या नगराची राणी राजा तिला सांभाळत नव्हता. राणी म्हटली असल्या जगण्यापेक्षा मेलेलं बरं. कुंभार दादा म्हटलं मरू नका, डॉक्टरकडे जा. राणी म्हटली माझ्या टेन्शनचा डॉक्टरचा काय संबंध? माहिती तुम्ही टेन्शन फ्री व्हाल, जा. डॉक्टरला बोलावलं. काय दुखतंय? राजा सांभाळत नाही. काळजी करू नका, औषध घ्या. सकाळ औषध दिलं. राणी वैतागलेली होती. ती म्हटली असं मरावं तर नाव ठेवतील, औषध घेऊन मरू. राणीने औषध घेतलं. औषध घेण्या अगोदर राणी छान होती, पण जसं औषध घेतलं तसे असले जुलाब लागले तिला. नाक दाबलं तर जीव जाईल असली त्याची तब्येत झाली. सगळ्या पब्लिक मध्ये चर्चा, राजा राणीला सांभाळत नाही, राजा राणीला सांभाळत नाही. लोक म्हटली याला स्वतःची बायको सांभाळता येत नाही, लोकाला काय सांभाळणार आहे? त्याची खुर्ची धोक्यात. राजाला टेन्शन मध्ये. राजा म्हटला हिला पटकन घरी आणू, नाही तर खुर्ची जाईल आपली. राणीला सन्मानपूर्वक महलामध्ये घेऊन आला. राणी म्हटली औषधाचा त्रास झाला पण गुण. त्याच राजाच्या राज्यावर दुसऱ्या राजानं आक्रमण करायचं ठरवलं. राज्य धोक्यात, राजा टेन्शन मध्ये. राणी म्हटली टेन्शन घेऊ नका, डॉक्टरची गाठ घ्या. राजा म्हटला इथं राज्य संकटात आहे, डॉक्टरचं काय घेऊन बसलो तू? नाही म्हणे राज्य संकटमुक्त होईल. डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरने विचारलं काय झालं? म्हणे राज्य धोक्यात आहे, टेन्शन घेऊ नका. जेवढं सैन्य तेवढ्या पुड्या. प्रत्येक सैनिकाला 3-3 पुड्या दिल्या. सकाळ दुपार संध्याकाळ पुड्या घ्या, राज्य वाचल. असं कुठं असतं? सैनिकांनी पुड्या घेतल्या. तब्येती छान होत्या, पण जशा पुड्या घेतल्या तसे जुलाब लागले. घे लोटा की जा गंगेच्या काठाला, घे डबा की जा गंगेच्या काठाला, घे डबा की जा गंगेच्या काठाला. आक्रमण करणारं सैन्य पलीकडच्या काठाला, डबे घेऊन पळणारं सैन्य इकडच्या काठाला. आक्रमण करणारं सैन्य म्हटलं अरे पोशाख तर सैनिकाचा आहे, पण हातात भाले नाही, ढाली नाही, तलवारी नाही, डबे घेऊनच पळता येईल. पलीकडे आक्रमण करणाऱ्या सैनिकांनी विचार केला बहुतेक या राज्यामध्ये साथीचा रोग आला असावा. सैन्य म्हटलं पुढच्या वेळेला पाहून घेऊया ना, आता नको आक्रमण करायला, चला वापस. आलेलं सैन्य वापस निघून गेलं. राजाचं राज्य साधून राहिलं. राजा म्हटला सैनिकाला त्रास झाला पण गुण.
जसं एक औषध अनेक आजारावरती चालतं तसं भगवंताचं नाम सुद्धा बहुगुणी आहे. राम कृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जड जीवा तारण हरी एक. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला तुळशी आवडते, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. अंतकरणामध्ये वारकऱ्यांच्या विषयीचा कळवळा, मुखामध्ये नामाचा लळा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी पण देवाला आवडते. आणि ज्याच्या जीवनात वारी आहे, नाम आहे, माळ आहे, भाडावर टिळा आहे, वारकऱ्यांची सेवा आहे, हे माणसं देवाची लाडकी असतात आणि समाजामध्ये ती श्रेष्ठ असतात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जनी. विठोबा रखुमाई विठोबा वेळेपेक्षा मी 20 मिनिटं तुमची जास्त घेतली. वयस्कर माणसं माझ्या समोर आहेत. कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास तुम्हाला वाटलं मला जांभळी आली असं वाटलं काय तुम्हाला? की तुमची नक्कल केली मी. तर कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल क्षमा असावी. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं स्वर्गीय जनार्दन दगडूजी बोणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमान माधव जनार्दन बोणे, स्वर्गीय शांताबाई बळीराम मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती रेखाबाई प्रदीप मोरे व सौ शारदा मदन मोरे. तर या सगळ्यांसाठी मी मनापासून यांचे धन्यवाद व्यक्त करते की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला येण्याचा योग आला. तुम्ही जे दान करत आहात ते योग्य ठिकाणी पोहोचतंय. कारण बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं गाव आहे. 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. जिथे आम्ही राहतो तिथे सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं देवस्थान आहे. महाराजांची संजीवन समाधी आहे. परमार्थात आमची 11वी 12वी पिढी आहे. खूप जुना परमार्थ परंपरेत चालत आलेला आहे. महाराजांची सेवा त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 17 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. अनेक मुली कीर्तनकार कथाकार बनल्या. खूप मुली शिकायला खूप आल्या. युट्यूबला ऐकूनच काही जणी कीर्तनकार बनल्या. अशा खूप मुली तयार झाल्या, घडल्या. मुली गातात, मुली मृदंग वाजवतात, मुली कथा करतात, मुली कीर्तन करतात. आपल्या विदर्भात माझ्या विद्यार्थिनींच्या जास्त कथा असतात आणि आम्हालाही येण्याचा योग येतो. खूप मुली कीर्तनकार कथाकार बनल्या. युट्यूबला नाव टाका माझं. छोटी छोटी लेकर चक्रधार गातात, आलापी करतात, असं सुंदर सुंदर गायन शिकतात. 17 वर्षापासून मुलींना घडवण्याची सेवा चालू आहे. आजची नाही, आकडा लक्षात घ्या. 17 वर्ष झाली ही सेवा चालू आहे. आणि आज मितीला त्या संस्थेमध्ये 300+ मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. 300+. 5 वर्षापासून हा आकडा आहे. 300+. घरात 2 पुरी सांभाळायच्या अवघड असतात. 300 लेकरांना कसं सांभाळायचं असं विचार करा. त्याच्यामध्ये एवढी कीर्तन, एवढ्या कथा त्यांना मेंटेन करायचं. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. बरं एका वयोगटातलं नाही, 5वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत एवढ्या लहान मोठ्या वयोगटातल्या सर्व मुली आहेत. सगळे गुणी आहेत. खूप छान अभ्यास करतात. घरात 2 बहिणींचं जमत नाही, दिवसातून 4 वाऱ्या भांडण करतात. 300 पोरी आहेत पण अजिबात भांडत नाहीत. कोणी एका घरातलं नाही, एका तालुक्यातलं नाही, एका जिल्ह्यातलं नाही, वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात. आपल्या विदर्भातल्या पण खूप मुली आहेत माझ्याकडे शिकायला. खूप मुली कीर्तनकार कथाकार बनून येतील आपल्याकडे. भविष्यात कधी या व्यासपीठावर त्यांचं कथा कीर्तन झालं तर चुकून विचारलं बाई कुठे शिकलीस ग, तर ताई दिदींच्या संस्थेमध्ये शिकले. तर तेव्हा वाटेल तुम्हाला रे दिदींना आपण आपल्या गावात कीर्तनासाठी बोलावलं होतं. ताजच्या दात्यांचं जे काही दान आहे ते योग्य ठिकाणी सत्पात्रीने घालेलं आहे. कल्याण स्वामी महाराजांच्या देवस्थानचा आम्ही जीर्णोद्धार करत आहोत. कुठली राजकीय शासकीय मदतीची वाट न पाहता रोज कथा कीर्तनाला जिथे जाऊ तिथे लोकांना आवाहन करतो की कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी आम्हाला सहकार्य करा. लोक मदत करतात. कारण 250, 300, 350 मुली एका जागेवरती अभ्यास करणं, गोरगरिबाचे लेकर शिकणं घडणं सोपं नाहीये. तर या देवस्थानच्या बांधकामासाठी आम्हाला लोक सहाय्य करतात. आज काळी दौलतवाली लोकांना माझं आवाहन आहे,
महाराष्ट्रभरातून त्या पवित्र कार्यासाठी लोक सहकार्य करतात. कारण 300 लेकरांसाठी छत्र उभं करण्याचं काम सेवा कार्य तिथे चालू आहे. हे बोलावं तेवढं सोपं नसतं, हे करणाऱ्याला माहिती असतं काय आहे म्हणून याच्यामध्ये किती संघर्ष आहे. तर या पवित्र कार्यासाठी लोक आपल्या स्वेच्छेनं आम्हाला मदत करतात. आज तुम्हाला आवाहन आहे माझं, या पवित्र कार्यासाठी तुमच्या मदतीचे हात माझ्यापर्यंत पोहोचावेत. रुपयापासून लाखापर्यंत लोक मदत करतात. याच्यात तुमच्या मनाला वाटेल तेवढी मदत तुम्ही आम्हाला करू शकता. रुपया दान देऊ शकता, 10 रुपये दान देऊ शकता, 100 रुपये दान देऊ शकता, 1000 रुपये दान देऊ शकता. जो तुमचा भाव असेल तो दान द्या. परीक्षित महाराजांसहित तुम्हाकडे दौलतकरांना सांगायला आवडेल, महाराष्ट्रातले जे चांगली लोक आहेत ना त्यांचं खूप सुंदर सहकार्य आहे आम्हाला. आपल्या संस्थेतल्या मुली पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगण सिद्धीला पद्मावती देवीचा नवरात्र महोत्सव साजरा पार पाडण्यासाठी आपल्या संस्थेतल्या मुली गेल्या होत्या. आपल्या संस्थेतल्या मुलींनी कीर्तन केलं, तिथे गायन केलं, पखवाज वाजवला, सुंदर सुंदर गायन कीर्तन सगळं केलं. पद्मश्री अण्णासाहेब हजारे अण्णा भारावून गेले आणि अण्णांनी स्वतःच्या पेन्शन मधून आमच्या देवस्थानला त्या संस्थेला 1 लाख रुपयाची देणगी दिली. हे तुम्हाला का सांगते मी की तुम्हाला असं वाटू नये की ताई तुम्हाला आम्हाला काही वेगळं सांगताय का. तर खूप चांगली लोक सुद्धा त्या संस्थेमध्ये त्यांचं सुद्धा योगदान आहे. म्हणून तुम्हाला त्या पवित्र कार्यासाठी सहकार्य करायला काही हरकत नाही. त्या चांगल्या कामाला हाताशी घेऊन आम्ही निघालेलो आहोत. ज्या दिवशी देवस्थानचं काम पूर्ण होईल कदाचित त्या दिवशी कुठे मला विसावा मिळेल, कुठेतरी मी विचार करेल की थोडा आराम केला तरी चालेल पण जोपर्यंत देवस्थानचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मला थांबता येणार नाही. म्हणून हा माझा सगळा वाऱ्यासारखा प्रवास चालू आहे. या सगळ्या प्रवासामध्ये कुठे आज आम्ही तुमच्या गावाला योगायोगानं आलेलो आहोत. या पवित्र कार्यासाठी सहकार्य करावं. आपल्या इच्छानुसार शक्त्यानुसार एवढीच विनंती झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. वाणीला विराम देते. छत्रपती शिवरायांच्या चरणावरती वारंवार त्रिवार वंदन करून वाणीला विराम. ज्ञानेश्वरा